नमस्कार मंडळी, मी प्रवीण हाडी स्वागत करतो तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। शुक्रवारी नांदूर येथे श्री देव गिरोबा पालखी सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। हा पालखी सोहळा पाहण्यासाठी खूप सारी मंडळी आसपासच्या गावातून येतात। या पालखीचं मुख्य आकर्षण असतं ते फटाक्यांची आतिषबाजी आणि पारंपरिक वाद्य। रात्री पालखी चव्हाणवाडी नांदूर येथून निघून गिरोबा मंदिराकडे येते। हा प्रवास करताना पारंपरिक वाद्यांचा ताल आणि उंच उडणाऱ्या फटाक्यांची आतिषबाजी या सोहळ्यात एक वेगळाच अनुभव देऊन जातात। पालखीच्या दिवशी मी सकाळी जाऊन देव गिरोबाचे दर्शन घेतले। संध्याकाळी याच ठिकाणी सुंदर अशी सजावट आणि रोषणाई तुम्हाला पाहायला मिळेल। रात्री आम्ही पालखीसाठी पुन्हा मंदिराजवळ आलो। भाविकांचे स्वागत करणारी सुंदर अशी रांगोळी देवळाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी काढलेली होती। सुंदर अशी फुलांची आरास आणि रोषणाईत श्री देव गिरोबाचं मुकुटातील रूपाचं दर्शन आम्हाला झालं। या मंदिराच्या शेजारी असणाऱ्या स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन स्वामींचं दर्शन घेतलं। मंदिर आणि पूर्ण परिसरात जी सुंदर रोषणाई आपण पाहत आहात त्याचं सर्व श्रेय श्री राजू बिरमोळे आणि पियुष बिरमोळे यांना जातं। मंदिराच्या परिसरात खूप सारे स्टॉल लागलेले होते। कोकणातील जत्रांचं हे एक मुख्य वैशिष्ट्य आहे। आता कुडाळ मालवण पट्ट्यात गावोगावी जत्रा भरतात। तिथे खाऊची दुकाने, खेळण्यांचे स्टॉल, स्त्रियांच्या दागिन्यांचे स्टॉल तुम्हाला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतील। या काळात मोठ्या प्रमाणावर रोजगार स्थानिकांना या जत्रेच्या माध्यमातून मिळतो। अशा जत्रांमध्ये गावातील लहान मुले आणि स्त्रिया मनसोक्तपणे खरेदीचा आनंद घेतात। या फटाक्यांची आतिषबाजी पाहून समजून जायचं की पालखी चव्हाणवाडीकडून गिरोबा मंदिराकडे यायला निघाली आहे। पालखीला फुलांची सजावट पाहण्यासारखी होती। फटाक्यांची ही आतिषबाजी पालखी मंदिरापर्यंत पोहोचेपर्यंत चालूच असते।
पारंपरिक वाद्याच्या तालावर पालखी आता मंदिराजवळ येऊन पोचलेली आहे. पालखीचा मंदिरात प्रवेश झाल्यानंतर दहीकाल्याला सुरुवात होते. सर्व रसिक प्रेक्षक सकाळी 6 वाजेपर्यंत या दशावतारी नाटकाचा आनंद घेतात. पुन्हा सकाळी पालखी मंदिराभोवती प्रदक्षिणा घालते आणि हा सोहळा संपन्न होतो. अशा प्रकारे श्री देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव आणि पालखी सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. आता वेळ झालीये तो आपला व्हिडिओ इथेच थांबवायची. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.